मित्रांनो आणि माता भगिनींनो, माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर आता पुढे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्या स्टेटसनुसार आता काय करावे याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, माझी लाडकी बहीण योजनेचा तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालेला असेल तर आता तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही। तुमच्या बँक खात्यात रक्षाबंधनाच्या आधी पैसे जमा होऊन जातील, परंतु तुमचं बँक खाते आधार सीडिंग आहे की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यावे लागेल। जर आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला आधार सीडिंग करावे लागेल, तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। आधार सीडिंग कसं चेक करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आज अपलोड करण्यात आलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या। त्यानंतर तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही, फक्त आता तुम्हाला वाट पाहावी लागेल। तुमचा फॉर्म अप्रूव्ड होतो की काय तो डिसअप्रूव्ड होतो ते तुम्हाला चेक करावं लागेल। तर शक्यतो रात्री चेक करा, कारण ॲप रात्री चालत आहे। त्यानंतर इन रिव्ह्यू मध्ये जर तुमचा फॉर्म असेल तर तुमचा फॉर्म हा चेक केला जात आहे, लवकरच तो अप्रूव्ह होईल, परंतु थोडा वेळ लागेल कारण सध्या आता अप्रूव्ह झालेले आहे तर चेकिंग मोठ्या म्हणजे युद्ध पातळीवर सुरू आहे। त्यामुळे इन रिव्ह्यू मध्ये असेल तर वाट पहा, काही करायची गरज नाही। त्यानंतर तुमचा फॉर्म जर डिसअप्रूव्ड झालेला असेल तर तुम्हाला त्याला एडिट करायचं आहे आणि परत सबमिट करायचं आहे। एडिट होत नसेल तर एडिटचं ऑप्शन येत नसेल तर आता पुढच्या अपडेटची तुम्हाला वाट पाहावी लागेल। जर एडिटचं ऑप्शन आला तर तुम्ही एडिट करून तो फॉर्म या ठिकाणी परत या ठिकाणी पाठवू शकता। तुमचा फॉर्म रिव्ह्यू होईल आणि त्यानंतर तुमचा अर्ज अप्रूव्ह केला जाईल। त्यानंतर तुमचा फॉर्म रिजेक्टेड झालेला असेल तर तुम्हाला नवीन फॉर्म भरावा लागेल, परंतु नवीन फॉर्म सध्या भरले जात नाही आहे, त्यामुळे पुढच्या अपडेटची तुम्हाला वाट पाहावी लागेल। त्यानंतर अप्रूव्ड झालेला आहे परंतु SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल, कारण बऱ्याच जणांची या ठिकाणी SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग आहेत, तर काही करायची गरज नाही। तर मित्रांनो लक्षात असू द्या, नवीन फॉर्म हे ॲपवरून आता भरले जाणार नाहीत, त्यावरून तुम्ही फक्त स्टेटस चेक करू शकता, ते सुद्धा ॲप चालत नाही आहे। तर रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत तुम्ही हे तुमचं स्टेटस चेक करू शकता। त्यानंतर पोर्टलवरून फॉर्म भरताना खूप अडचणी येत आहेत, त्यामुळे काही दिवस थांबा, त्यानंतर फॉर्म भरा, कारण आता फॉर्म भरला जात नाही आहे। 31 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत आहे, शक्यतोवर 25 ऑगस्ट पर्यंत तुम्ही पोर्टलवरून तुमचा फॉर्म भरून घ्यावा। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, अशा प्रकारे जर तुम्ही अर्ज भरला असेल तर आता पुढे काय करायचं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल या व्हिडिओमध्ये, अशी आशा करतो। काही अडचण असेल तर कॉमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।